नमस्कार. मी पंकजा केंद्रे, माजी सभापती पंचायत समिती कंधार. आज मी खूप दिवसानंतर म्हणजे जवळजवळ 1 वर्षानंतर राजकीय मुद्द्यावर व्हिडिओ बनवतो. मुद्दाही तसा माझा जिव्हाळ्याचा आहे. तो म्हणजे वुमेन एम्पॉवरमेंट ऑर वुमेन रोल इन पॉलिटिक्स. वुमेन एम्पॉवरमेंट व महिला सशक्तीकरणासाठी शिक्षण, व्यवसाय या बऱ्याच ठिकाणी काम चालू आहे. पण आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि त्याच्यामधील महिला उमेदवार त्याच्या अनुषंगाने मी विमेन रोल इन पॉलिटिक्स, वुमेन एम्पॉवरमेंटला त्याच्याशी जोडून राजकारणातील महिलांचा सहभाग व वावर ह्याच्यावर बोलणार आहे. तर महिला सशक्तीकरणाचा विचार करता महिलांचा राजकारणातील सहभाग, त्यांचा वावर हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. राजकीय क्षेत्र हे खूप जुन्या काळापासून खूप आव्हानात्मक आणि बुद्धीचा कस लावणारं तसेच मेल डॉमिनेट क्षेत्र आहे असं मानले जाते. आणि या क्षेत्रामध्ये जर महिलांचा सशक्त प्रभावी सहभाग असेल तर खऱ्या अर्थाने आपण स्त्री पुरुष समानता किंवा महिला सशक्तीकरणासाठी एक महत्वाचं पाऊल आपण उचललं आहे किंवा एक महत्वाचं पाऊल आपण त्याला समजू शकतो. महिलांच्या समस्या ही महिलाच खूप चांगल्या प्रकारे समजू शकतात, मांडू शकतात. महिलांच्या समस्यांना आवाज उठवण्यासाठी, परिणामकारकपणे त्यांना मांडण्यासाठी आपल्याला सुशिक्षित, लीडर, सुसंस्कृत, महिलांचा आवाज उठवणारी अशा सुशिक्षित महिलेला सभागृहामध्ये पाठवणं खूप गरजेचं आहे. घटनेने सर्वांना निवडणूक लढण्याचा अधिकार दिलेला आहे. त्याच्यात गरीब किंवा श्रीमंत असा भेदभाव केलेला नाही. त्यामुळे सगळेच उमेदवार, गरीब, श्रीमंत, धनाढ्य, सर्वसाधारण कुटुंबातले सगळेच उमेदवार रिंगणामध्ये असतील. तर मतदार बंधू भगिनींनी येणाऱ्या पंचायत राज संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपापल्या क्षेत्रातील प्रबळ, लीडर आणि सुशिक्षित अशा महिलांना संधी द्या. आर्थिक निकषावर त्यांना डावलू नका. पैसेवाला उमेदवार तुमच्यासाठी झगडणार नाही. तुमच्यातील एका उमेदवाराला संधी द्या. ही संधी तुम्ही त्या उमेदवारासोबतच तुमच्या घरातील एका महिलेला सुद्धा उद्या राजकीय क्षेत्रातील दार उघडणार आहात. ह्याचा पण तुम्ही विचार करा. फक्त महिला उमेदवारांचा म्हणजे मी राजकीय क्षेत्रातील महिला सशक्तीकरणावर बोलत आहे म्हणून सारखं महिलांच्या बाबतीत बोलत आहे आणि महिलांना सुशिक्षित, चांगल्या सर्वसाधारण घरातील महिलांना संधी द्या असं म्हणत आहे. पण खरं तर राजकीय क्षेत्रामध्ये आता सर्वसाधारण जनतेच्या भावना समजून घेणाऱ्या, अडचणी समजून घेणाऱ्या उमेदवाराची गरज आहे. त्याच्यामुळे आपापल्या क्षेत्रातील महिला व पुरुष ह्या आपल्या ह्याच्यातील ओळखून जे तुमच्यासाठी काम करणार आहे, करू शकत आहे अशा उमेदवाराला संधी द्या. आजची राजकीय परिस्थिती पाहता एक सुशिक्षित, समजदार आपल्यातील उमेदवाराची किती आवश्यकता आहे हे आता जनतेला कळून चुकलेलं आहे. मी पण एक सर्वसाधारण कुटुंबातून येऊन राजकीय क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. त्यामुळे या क्षेत्रातल्या अडचणी, आव्हानं, महिलांच्या समस्या मी समजू शकते. त्या आणि सोबतच एका सर्वसाधारण कुटुंबातील उमेदवाराची आता किती गरज आहे हे पण मी समजू शकते. त्यामुळेच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. आपण माझ्या मताशी सहमत असाल तर आपली प्रतिक्रिया नक्कीच कळवा. नमस्कार.